माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रिचर्ड कुशिंग हे बॉस्टनचे आर्चबिशप होते. ते त्यांच्या जीवनातील एक घटना सांगतात. ते जेव्हा धर्मगुरू होते, पॅरिश होते, तेव्हा त्यांच्या धर्मग्रामातील एक व्यक्ती जनरल स्टोअरमध्ये पडून त्यांचा अपघात झालेला होता, दुखापत झालेली होती. ते जवळजवळ मरणाच्या घटकेला टेकलेले होते. अशा वेळेला ह्या माणसाला लास्ट साक्रामेंट म्हणजेच आजारी व्यक्तीचा अभिषेक हा साक्रामेंट देण्यासाठी हे धर्मगुरू त्यांच्या घरी गेलेले होते. आर्चबिशप रिचर्ड कुशिंग आपल्याला सांगतात की ते जेव्हा त्या घरी गेलेले होते, रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेनुसार त्यांनी गुडघे टेकले त्या आजारी माणसाच्या बाजूला आणि त्या आजारी माणसाला प्रश्न विचारला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रिएक देवावरती तुमचा विश्वास आहे का? तेव्हा आर्चबिशप पुढे सांगतात, हा प्रश्न विचारल्यानंतर त्या आजारी माणसाने आपली सर्व शक्ती पणाला लावून मान वरती उंचावले, डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं, फादर, मी इथे मरणाच्या घटकेला टेकलेलो आहे आणि तुम्ही मला कोडं विचारता, रिडल विचारता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या आजारी माणसाला पवित्र त्रैक्य एक कोडं वाटलेलं होतं. तसं पाहिलं तर पवित्र त्रैक्य हे एक रहस्य आहे, कारण ते आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. ते आपल्याला समजत नाही, आपल्याला पटवून देता येत नाही. एका धर्मगुरूने 4थीच्या संडे क्लासच्या मुलांना, कॅटेकिझमच्या मुलांना विचारलं, रहस्य म्हणजे काय? तेव्हा त्या वर्गामध्ये शांतता होती. या लहान मुलांना रहस्य म्हणजे काय हे कसं समजणार? तेव्हा एका मुलाने हात वरती केला आणि फादरांना उत्तर दिलं, फादर, रहस्य म्हणजे ते तुम्हाला समजत नाही, आम्हाला समजत नाही, ते रहस्य आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रहस्य आपल्याला समजत नाही, आपल्याला पटवून देता येत नाही, परंतु हे रहस्य समजण्यासाठी बुद्धीचा वापर नाही तर आपल्या हृदयाचा वापर करायचा आहे. हे रहस्य आपल्याला समजून घेण्यासाठी त्याचा अनुभव घेणे गरजेचं आहे. जेव्हा आपण पवित्र त्रैक्याचा अनुभव घेतो तेव्हा ते आपल्याला समजून येते. पवित्र त्रैक्य आपल्या ख्रिस्ती जीवनाचा मूलभूत भाग आहे, आपल्या ख्रिस्ती शिकवणुकीचा मूलभूत भाग आहे आणि म्हणून आपण म्हणतो एक देव आणि तीन व्यक्ती. पवित्र त्रैक्य म्हणजे एक देव, तीन व्यक्ती, तिन्ही व्यक्ती भिन्न भिन्न आहेत. जर आपण गणित पाहिलं तर 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 उत्तर येतं. परंतु आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या गणितामध्ये 1 अधिक 1 अधिक 1 उत्तर एकच आहे, कारण आपला देव एक आहे. तिन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम आहे, ऐक्य आहे आणि म्हणून ते एक आहेत. हे कसं काय शक्य आहे? शक्य आहे केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमामुळे. हे आपणाला प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट करून दिलेला आहे. जिथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी आणि पिता एक आहे, पिता माझ्यामध्ये आहे, मी पित्यामध्ये आहे. हे शक्य आहे कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्यामध्ये प्रेम आहे, प्रेमाने ते बांधलेले आहेत. जिथे प्रेम आहे तिथे ऐक्य आहे आणि पिता, पुत्र, पवित्र आत्म्यामध्ये ऐक्य असल्यामुळे ते एक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विवाह संस्कारामध्ये पती पत्नीमध्ये जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळे ते ख्रिस्तामध्ये एक होतात. ते जरी दोघे असले, दोन असले तरी ते विवाह संस्काराद्वारे एक देव होतात आणि हे शक्य आहे त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमामुळे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर मानवी प्रेमामुळे दोन व्यक्ती एक होऊ शकतात तर दैवी प्रेमामुळे हे तिन्ही व्यक्ती एक आहेत. पवित्र त्रैक्याचा अनुभव आणि दर्शन आपल्याला नवीन करारामध्ये होते. पहिल्या प्रथम गाब्रिएल देवदूताने जेव्हा पवित्र मरियेला संदेश दिला तेव्हा गाब्रिएल देवदूताने पवित्र मरियेला सांगितलं, परात्पर देवाची छाया तुझ्यावर आहे, तू पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवशील आणि तुझ्या उदरीचे फळ असणार आहे ते देवाचं पुत्र असणार आहे, म्हणजेच तू देवाच्या पुत्राला जन्म देणार आहेस. दुसरं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा यॉर्दन नदीमध्ये बाप्तिस्मा झाला, ह्या बाप्तिस्म्याच्या वेळेला आकाश उघडलं गेलं. देव पित्याने सांगितलं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचं तुम्ही ऐका. आणि त्याच वेळेला पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्तावरती अवतरला, संचारला. तिसरा,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्ग रोहना वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक मिशनरी आज्ञा दिलेली आहे. सर्व जगभर जा आणि माझी सुवार्ता पसरवा, आणि जो जो विश्वास ठेवणार आहे त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पवित्र त्रैक्य आपल्या ख्रिस्ती जीवनाचा मूलभूत घटक आहे, आपल्या ख्रिस्ती जीवनाची मूलभूत शिकवण आहे आणि ख्रिस्ती विश्वासाचा महत्वाचा भाग आहे. म्हणून आपल्या सर्व प्रार्थना या पवित्र त्रैक्याने सुरुवात होते. आपल्या सर्व प्रार्थनेचा शेवट सुद्धा पवित्र त्रैक्याने होतो. धर्मगुरू आपल्याला आशीर्वाद देताना म्हणतात, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुमच्यावर असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र त्रैक्यामध्ये 3 व्यक्ती आहेत आणि या तिन्ही व्यक्तीची भूमिका निरनिराळ्या आहेत. पहिलं, देवपिता हा निर्माता आहे. देवपित्याने आपल्या प्रेमाठाये सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि जे काही निर्माण केलेलं आहे ते सर्व काही चांगलं आहे. देवपुत्र हा तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या कृपेसाठी आणि आपल्यावर असलेल्या कृपेमुळे आपल्या सर्वांना आपल्या पापांपासून मुक्त केलेला आहे, आपलं सर्वांचं तारण केलेलं आहे. पवित्र आत्मा हा पवित्र करण्याचा आत्मा आहे. त्याने आपल्याला सर्वांना पवित्र केलेला आहे. तो आपल्या सर्वांना पवित्र करतो, शुद्ध करतो. पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या सर्वांना पित्याकडे नेत असतो आणि नेण्यासाठी मदत करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याच अनुषंगाने संत पौल याने आपल्या लोकांना पत्राद्वारे जे अभिवादन दिलेलं होतं तेच अभिवादन मिसा बलिदानामध्ये धर्मगुरू आपणा सर्वांना देत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र त्रैक्य आपणा ख्रिस्ती लोकांसाठी एक आदर्श आहे, एक नमुना आहे, एक मॉडेल आहे. ज्याप्रमाणे पवित्र त्रैक्यामध्ये ऐक्य आहे, प्रेम आहे, त्याचप्रमाणे आपल्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये, आपल्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये, शेजारा पाजारांमध्ये प्रेम, ऐक्य असणे गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण पवित्र क्रूसाची खून करतो तेव्हा आपण म्हणतो, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावे. आपण आपणालाच आठवण करून देतो की पवित्र त्रैक्य आपल्यामध्ये वास करत आहे, पवित्र त्रैक्य आपल्यामध्ये निवास करत आहे. आणि हेच पवित्र त्रैक्याचे जे गुणधर्म आहेत ते आपण प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी, प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजे. आपण पवित्र त्रैक्याप्रमाणे पवित्रपणाचं, प्रेमाचं, ऐक्याचं जीवन जगावं. म्हणून त्या त्रिएक देवाकडे प्रार्थना करूया, कृपा आशीर्वाद मागूया. आमेन.